रॉयल पाम्सला राहायचो आरेमध्ये आणि क्षिती गोरेगावला. सो मी तिथनं पिकअप करायला यायचो रिहर्सलला, मग सोडून मग पुन्हा उलटा जायचो. म्हणजे किती माणूस त्या काळात कष्ट करत होता. पहिल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेला फार पैसे नव्हते आपल्याकडे, त्यामुळे ती घरी एक दोघांनी मिळून स्वयंपाक करून केलेली अॅनिव्हर्सरी होती, इफ यू रिमेंबर. मी नेहमी तिला म्हणतो की मी पाटील आणि तू पाटलीण, सो ती मला घरात हाक पाटील अशीच मारते. ही इज माय बेस्ट फ्रेंड आणि आय थिंक दॅट इज द क्रक्स ऑफ दिस वेडिंग. माझ्यासोबत असं एक गोड कपल आहे ज्यांनी नुकताच एक सुपरहिट सिनेमा दिला आहे आणि ते गोड कपल आहे माझ्यासोबत, म्हणजे क्षिती आणि हेमंत. मग दोघांचंही लोकमत फिल्ममध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी 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 मच. आणि सर्वात आधी तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं, 11 वर्ष झाली आहेत लग्नाला. ती पहिली ॲनिव्हर्सरी आठवते आता? आठवते ना, पहिली जास्त आठवते, कारण पहिल्याचं महत्त्व वेगळं असतं. आम्ही आमचं लव्ह मॅरेज जरी असलं तरी ते जे तो काळ होता तो फार छोटा होता. म्हणजे आम्ही खूप लवकर ठरवलं की आपलं एकमेकांशी काहीतरी जमतंय. आम्ही घरी सांगितलं, आम्ही एंगेजमेंट करून टाकली फटाफट आणि फटाफट लग्नही झालं. सो तो काळ खूप कमी होता. खऱ्या अर्थाने आम्ही एकमेकांना ओळखू लागलो ते लग्नानंतर. सो त्याच्यामुळे एका घरात राहणं, एकमेकांच्या सवयी जाणून घेणं, एकमेकांना आपण सहन होतोय का नाही, एकमेकांचा राग येतोय की नाही, कुठल्या सवयी आवडतात कुठल्या नाही आवडत, हे सगळं पहिल्या वर्षातच कळलं. त्यामुळे पहिल्या वर्षीच्या ॲनिव्हर्सरीला असं झालं की नाही, बहुतेक टिकेल हे खूप लांबपर्यंत. पहिल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेला फार पैसे नव्हते आपल्याकडे, त्यामुळे ती घरी एक दोघांनी मिळून स्वयंपाक करून केलेली अॅनिव्हर्सरी होती, इफ यू रिमेंबर. बरं, मला तुम्हाला तुमच्या लव्ह स्टोरीविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की पहिल्यांदा कधी भेटला होतात आणि काय इम्प्रेशन होतं की या व्यक्तीचं आपलं 11वी ॲनिव्हर्सरी साजरी करू, असं कधी आलं होतं डोक्यात की आयुष्यभराची साथीदार आपल्याला मिळेल, असं कधी वाटलं होतं? 100% वाटलं होतं. त्याच कारणामुळे आम्ही एकमेकांशी लग्न केलं. मधल्या काळात अर्थात जेव्हा आपण सगळे सिंगल असतो तेव्हा अनेक ऑप्शन्स आपण ट्रायआउट करून बघतो. सगळे प्रत्येकाच्या आयुष्यात काही मित्र काही मैत्रिणी आलेले असतात. प्रत्येकाबद्दल थोडंसं वाटलेलं असतं की कदाचित हिच्याबरोबर आपलं काही होईल का. आणि आय थँक माय स्टार्स किंवा गॉड की त्या कोणाचबद्दल असं वाटलं नाही की हिच्याशी लग्न करावं, आणि क्षितीबद्दल वाटलं की हिच्यासोबत आपण लग्न करावं. मला आठवतं आहे पहिल्यांदा आम्ही एका नाटकाच्या रिहर्सलला भेटलो, ज्या नाटकाचं नाव सावधान शुभमंगल होतं, ज्याच्यामध्ये अर्थात आमची लाडकी सुहास जोशी होती. आणि त्या नाटकाच्या तालमीन दरम्यान एकमेकांशी जवळीक वाढली आणि असं वाटू लागलं की अरे आपण आवडतोय एकमेकांना. आणि कोणीही कोणाला प्रपोज केलं नाही. अजूनही मला तो दिवस आठवतोय. ओबरॉय मॉलला आम्ही कॉफी प्यायला म्हणून गेलो होतो, कारण मी रॉयल पाम्सला राहायचो आरेमध्ये आणि क्षिती गोरेगावला. सो मी नेहमी तिला ड्रॉप करायला जायचो घरी, किंवा मी आता बघ ना, मी तिथनं पिकअप करायला यायचो रिहर्सलला, मग सोडून मग पुन्हा उलटा जायचो. म्हणजे किती माणूस त्या काळात कष्ट करत होता. सो ते करताना ओबेरॉय मॉलला आम्ही जनरल कॉफी प्यायला गेलो होतो आणि ही म्हणाली की मला काहीतरी शॉपिंगला जायचं आहे. म्हटलं चल जाऊया. आणि त्या दुकानात ज्या कॉन्फिडेंटली मी तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होतो, तो दुकानातला सेल्समनसुद्धा ना आमच्याकडे असा बघत होता. आणि तिथनं बाहेर पडलो आणि क्षिती म्हणाली की तू काय करत होतास हे दुकानात तिथे. तर मी म्हटलं नाही, आता ठरलं, आता करूया लग्न, सांगूया घरी. तर ती म्हणाली बरं सांगूया घरी आणि करूया लग्न. सो असं काही आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करूया, विल यू मॅरी मी, यातलं काही झालंच नाही. रोज वगैरे असं काही नाही. आता गुडघ्यावर बसायची वेळ आली आहे माझ्यावर. सो शेती, तू काय सांगशील की कसा होता हा 11 वर्षांचा प्रवास, आणि हेमंत सोबत तुम्ही एकाच क्षेत्रात आहात, सो किती एकमेकांना काय आपण बोलतो एकमेकांना सहन करतो, किंवा एकमेकांचं सहजीवन कसं होतं? अरे कमाल. म्हणजे इट हॅज बीन म्हणजे गेटिंग मॅरिड टू हिम हॅज बीन द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. आम्ही खूप मजा करतो, एवढं मला नक्की माहिती आहे. आम्ही खूप भांडतो, आम्ही खूप मजा करतो, आम्ही खूप भटकतो, देर आर डेज आम्ही काही नाही करत. म्हणजे आमच्याकडे असे पण दिवस असतात की सकाळी उठायचं, तो एकीकडे लोळत असतो सोफ्यावर, मी एकीकडे लोळत असते. आम्ही एकमेकांशी न बोलता दिवसभर घरात आनंदाने राहू शकतो. आय थिंक ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे की आम्हाला एकमेकांचं प्रेशर येत नाही कधीच, की आता ह्याच्यासमोर काय बोलायचं, अरे आता ह्याचं जेवणाचं काय, अरे असं आम्हाला कधी होत नाही. वी बिलीव्ह इन सेईंग थिंग्स,
की आपल्याला जे वाटतंय ते बोला आणि मग त्यातनं ती सगळी मार्ग निघून म्हणजे ॲज सिम्पल एज तू शांत का आहेस हे एक कॉमन आहे की एखाद्याला वाटतं अरे तू माझ्यावर चिडलायस का तू हे केलंस तसे प्रॉब्लेम्स देवाच्या दयेने आमच्यात येत नाहीत पण लग्नानंतरची पहिली 2 वर्ष आमच्यात खूप भांडणं झाली जास्त बिकॉज आय थिंक ऑल्सो कारण आम्ही एकमेकांना जाणून घेत होतो आणि वी वर ट्राईंग टू गेज द रिलेशनशिप ऑल्सो पण ती 2 वर्ष पास झाल्यानंतर आय थिंक लाईफ इज बीन ब्युटिफुल नाव आणि मजा करता येते ही इज माय बेस्ट फ्रेंड आणि आय थिंक दॅट इज द क्रक्स ऑफ दिस वेडिंग. जसं मी म्हणाले की दोघेही एका क्षेत्रात काम करता एकाच सिनेमात सुद्धा आता तुम्ही काम केलं आहे पण एकमेकांना किती मदत होते की तू हे कर तू हा रोल कर किंवा तू हे डिरेक्ट कर असे किती सजेशन देता एकमेकांना? पूर्ण सगळे आय थिंक म्हणजे आम्ही एकत्र काम करतो त्याला तर देतोच पण इंडिव्हिज्युअलसुद्धा आमची एकमेकांच्या कामांबद्दल मतं आहेत म्हणजे असं नाही की मी सांगते म्हणून त्यांनी ते केलं पाहिजे किंवा तो सांगतोय म्हणून मी केलं पाहिजे पण मला असं वाटतं की आम्ही एकमेकांना सांगणं पार्टनर्स म्हणून आमचं काम आहे मग त्याच्या पुढचं डिसिजन हेही मान्य करणं आमचं काम आहे की इट इज हिज डिसिजन पण सांगणं आमचं काम आहे तो मला तर खूपच मदत होते हे म्हणजे. नाही आणि आय ऑलवेज बिलीव्ह की तुमच्या घरात तुमचा क्रिटिक असावा तुमच्या घरात तुमचं कौतुक करणारा नसावा कारण मी आजूबाजूला खूप सारी जोडपी पाहतो किंवा अशी कपल्स पाहतो ज्याच्यामध्ये ते एकमेकांवर इतकं काय म्हणतो खोटं कौतुक हां किंवा खोटं कौतुक बऱ्याचदा असं वाटतं नाही छानच खूप सुंदरच काम केलंस तू याच्यात नाही ती ब्रिलियंटच आहे असं आमच्यात अजिबात नाही आहे. आम्ही प्रत्येक काम झालं की एकमेकांशी बोलतो आणि सांगतो की हे चुकलं याच्यात हे आपल्याला सुधारायला हवं क्षिती मला तुझं हे नाही आवडलं. आता एका नाटकाच्या बाबतीत मी तिला पहिला प्रयोग बघून फीडबॅक दिला होता म्हणलं की मला नाही आवडलं या गोष्टी तुझ्याकडनं राहिल्या मी घरात असताना तू का नाही माझी मदत घेतलीस मग ती म्हणाली नाही तू तुझ्या कामात बिझी होतास तेव्हा आणि मी म्हटलं मग ते काम कसं वाटतंय नाही ते करायलाच नव्हतं पाहिजेस तू. सो अशा पद्धतीच्या कामांबद्दल चर्चा होतात आणि त्याचं रिपरकेशन कधीही पर्सनल लाईफमध्ये होत नाही. ऑल्सो कारण आम्हाला हे माहिती आहे की हे पक्क माहिती आहे आम्हाला की हे फक्त समोरच्याला कमी लेखायला किंवा क्रिटिसाइज करण्यासाठी नाही आहे. वी ऑलवेज बिलीव्ह दॅट वी आर अ टीम वी आर ऑलवेज अ टीम टुगेदर त्यामुळे हे जे काही एकमेकांना आम्ही क्रिटिसाइज करतोय ते आपल्याच भल्यासाठी आहे हे आपल्यासाठी आहे हे आमच्या डोक्यात पक्क असल्यामुळे बाकीच्या गोष्टी मॅटर नाही करत. एक शेवटचा प्रश्न की नेहमी तुझ्या सोशल मीडियावर आम्ही पाहतो की तू क्षितीला पाटलीनबाई म्हणतो सो ही कॉम्प्लिमेंट कधीपासून द्यायला सुरुवात केली आणि काय रिझन यामागचं? जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि आमची ओळख व्हायला लागली तेव्हा मी तिला म्हणलं की माझ्या घरी म्हणजे माझे काका किंवा माझे आता चुलत भाऊ सगळे ही लोक स्वतःचं नाव ढोमे पाटील असं लावतात आडनावच ढोमे पाटील आहे कारण आम्ही गावचे पाटील आहोत त्या पिंपरखेड या गावचे. सो पाटील असंच आडनावापुढे येतं. म्हटलं माझे बाबा पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांनी ते लावलं नाही त्यामुळे ते दयानंद ढोमे असंच त्यांचं नाव राहिलं त्यामुळे माझंही आपसुकच हेमंत ढोमे राहिलं आणि माझ्या बहिणीचं सोनाली ढोमे राहिलं. तर तेव्हा ती म्हणायची की मला ना जाम असं वाटायचं की आपल्या पार्टनरचं आडनाव ना मोठं असलं पाहिजे असं जहागीरदार जोग क्षिती जोग आणि ती म्हणाली आता क्षिती जोग ढोमे संपलं. तर मी म्हटलं नाही ते ढोमे पाटील आहे. म्हटलं अरे पाटलीण झालीस तू आता. सो अर्थातच ती जोग असल्यामुळे आणि मी पाटील असल्यामुळे तिला त्याचीही खूप मजा येते की आता आपण गावच्या पाटलीणबाई झालो. सो त्याच्यामुळे मी नेहमी तिला म्हणतो की मी पाटील आणि तू पाटलीण. सो ती मला घरात हाक पाटील अशीच मारते. सो आम्हाला ही एक नवीन गोष्ट कळली आहे की पाटील असं म्हटलं जातं. सो खूप छान वाटलं तुमची गोड लव्ह स्टोरी ऐकून आणि तुमची अशा अनेक ॲनिव्हर्सरीज आपण सोबत साजऱ्या करू. थँक्यू सो मच. थँक्यू.